दरम्यान बंडखोर खासदार संजय दीना पाटील यांनी पक्ष सोडण्यासाठी ठाकरे गटाचे विभाग प्रमुख रमेश कोरगावकर यांना जबाबदार धरलं होतं। या माणसानं शिवीगाळ केली, माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला असं संजय दीना पाटील यांनी म्हटलं होतं। या आरोपानंतर आता ठाकरे गटाचे माजी आमदार रमेश कोरगावकर मैदानात उतरलेत। संजय दीना पाटलांचे आरोप खोटे असल्याचा दावा त्यांनी केलाय। तसंच तुम्ही पाळलेले लांडगे आहात, त्यामुळे शिवसैनिक तुम्हाला सोडणार नाहीत असा इशाराही कोरगावकर यांनी दिलाय। हे जर अगोदर आले असते, आले याची पण गरज नाही। मला आणि ज्या व्यक्तीबरोबर प्रॉब्लेम बोलवला असता, हे स्थितीच नसती आली ना। मी नसतो गेलो, कोरमच पुरा कुठे झाला होता? मी जर गेलो नसतो, कोरमच कुठे पुरा झाला होता? झालंच नसतं, हे झालंच नसतं। मला बोलून घेतलं असतं का? मी जे सांगत होतो, जिथे येऊन मला शिव्या दिल्यात तिकडे येऊन माफी मागा, मी त्यांच्याबरोबर मातोश्री होतात, हे संपला, विषय नसता आला। पण त्यांना ते करायचंच नाही ना, आम्ही हवंच नाही। त्यांना ताकदवर लोक नको आहे, गुलाम लोक पाहिजे। आणि काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही मला। उद्धवजींबरोबर, आदित्यजींबरोबर, का त्यांच्या परिवाराबरोबर, जे पण नेते मंडळी आहे, कोणाबरोबर काहीच प्रॉब्लेम नाही। सर्वांनी मला मान सन्मान दिलेला आहे, माझ्या कार्यकर्त्यांना मान सन्मान। आणि मी पण तेवढाच, मला कोणी 1 रुपया करतो, मी 100 रुपये करतो, तेवढं केलेलं आहे। एक व्यक्तीने खाली हे केलेलं आहे, तोंडावर माझ्यावर ओढ बोलायचे, माझ्या सर्व लोकांना शिव्या द्यायचे। आता किती सहन करणार शिव्या? स्टेजवर बसून शिव्या द्यायला लागले, बोलून बोलून थकलो, सांगून थकलो नेते मंडळीला, सर्व नेते मंडळीने त्यांना सांगून टाकलं। पण आता त्याची काय मजबुरी आहे, आता तुम्ही समजू शकता। आता मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवेश केलात आणि तुम्ही निवडून आलात ना। या भांडूपच्या ईशान्य मुंबईच्या जनतेने तुम्हाला काय म्हणून निवडून दिलं? काय म्हणून निवडून दिलं? तुम्ही काय दिलं आम्हाला? गद्दारी ना। आता सकाळी मी पाहिलं, संजय राऊत साहेबांना सॅल्यूट मारतो। खरंच दाण्या वाघ म्हणतात ना, टायगर, तो आहे शिवसेनेमध्ये। आणि हे लांडगे आहेत, लांडगे, पळालेले लांडगे, समजलं का? हे आम्हाला काय शिकवतात, धमकी देतात। अरे मरण तर कधीतरी येणारच आहे ना। मरणाला आम्ही घाबरत नाही, आम्ही शिवसैनिक आहोत। शहीद होऊ आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी, समजलं काय? पण लाचार होणार नाही आम्ही कधी, असे लाचार आणि गद्दारी करणार नाही। दरम्यान संजय राऊतांनी संजय दीना पाटलांवर शिवीगाळ केली आहे। त्यानंतर आता रमेश कोरगावकरांनीही संजय दीना पाटलांबद्दल बोलताना शिवराळ भाषेचा वापर केलाय। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारी दिली म्हणून तुम्ही निवडून आलात। तुम्ही या धमक्या बिमक्या आम्हाला देऊ नका, समजलं ना? आम्ही काय नाही आहोत तुमच्या धमकीला घाबरून घरात बसायला। रस्त्यावर येणार, रस्त्यावर शिवसैनिक प्रत्येक जण रस्त्यावर येणार आहे, समजलं का? त्यामुळे या धमक्या बिमक्या आमच्याकडे नको।